बघा संकीर्तना बघा 2013 मध्ये समावेश आहे. मणिपूर राज्याशी संबंधित आहे. धार्मिक गायन आहे, ढोलकी वृत्तीशी संबंधित आहे. त्यानंतर पितळ, तांबे भांडी बनवण्याची कला जर बघितली, हे पारंपरिक हस्तकला आहे. हे जडियाल गुरु पंजाब लक्षात असलं 2014 ला समावेश आहे. त्यानंतर योग हे लक्षात घ्या. योग लक्षात असलं पाहिजे तुम्हाला 2016 ला याचा समावेश करण्यात आला. हे संपूर्ण भारताशी संबंधित आहे योग. त्यानंतर बघा नवरोज हे लक्षात असलं नवरोज हे पारशी नववर्ष उत्सव असतात. हे भारतातल्या काही भागामध्ये याचा संबंध आहे. कुंभमेळा लक्षात असला पाहिजे 2017 ला कुंभमेळ्याचा समावेश झाला. त्यानंतर दुर्गा पूजा कोलकाताची तुम्हाला माहित असेल फार फेमस आहे ते 2021 ला समावेश आहे. गुजरातचा गरबा 2023 आणि आता दीपावलीचा समावेश करतात 2025 युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये दीपावली हा 16व्या क्रमांकाचा घटक आहे. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता बघा प्रश्न विचारताना तुम्हाला काय विचारतील यापैकी कशाचा समावेश आहे किंवा कशा समावेश नाही अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. तसंच तुम्हाला शेवटचे जे 4-5 आहे हे जोड्या लावायला सुद्धा विचारले जाऊ शकतात. नेमके हे कोणत्या वर्षी याचा समावेश करण्यात आला अशा जोड्या लावावर मित्रांनो प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा पहिलं काय आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं.